नमस्कार, गावाकडची टेस्ट या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे ना आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत। तर ते मेथीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। हे बघा, आता आपण इकडे मेथीची भाजी आहे ना स्वच्छ निवडून हे धुवून ठेवलेले आहे आणि इकडे बघा आपण शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं शेंगदाणे ना भाजून घेतलेले आहे आणि इकडे देशी लसूण घेतलेले आहे, हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर आता आपण इकडे ना कलबत्ता घेतलेला आहे, कलबत्त्यात ना आपण इकडे शेंगदाणे भाजून घेतलं होतं ना ते घालूया। आपल्याला भाजीला ना थोडंसं शेंगदाणे घालायचंय, काही जण आहे ना डाळ पण घालतात, पण आज आहे ना मी इथं शेंगदाणे घालून आहे ना हे मेथीची भाजी करणार आहे। डाळ म्हटले की मूग डाळ वगैरे करून आहे ना ते पण भाजी चांगलं होते, पण असं आपण शेंगदाणे थोडंसं भाजून केलं ना चविष्ट लागते भाजी आणि लहान मुलं पण खातात। हे भाजी वगैरे आरोग्याला चांगलं असते, त्यामुळे हे भाजी खायलाच पाहिजे। असं आपल्याला कलबुत्यात आहे ना थोडंसं पूर्ण बारीक पण करून घ्यायचं नाही, शेंगदाणे थोडंसं आपल्याला ना जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे भाजी खाताना आहे ना दाताखाली यायला पाहिजे, म्हणजे चवीला चांगलं लागतं। हे बघा, आता आपण शेंगदाणे ना असं बारीक करून घेतलेले आहे कलबुत्यात, बघू शकताय। आता आपण हे काढून घेऊया। आता ह्यामध्ये आहे ना आपल्याला हे लसूण मिरची वगैरे बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं मिरची आहे ना असं आपण हाताने मोडून घालूया, म्हणजे आहे ना लवकर बारीक होईल। आणि ही मिरची आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय, जास्त तिखट लागणार असेल ना तुम्हाला भाजीत म्हणजे जास्त पण घालू शकताय मिरची। लसूण घातलेले आहे, आता आपण हे सुद्धा आहे ना बारीक करून घेऊया। बघा, आता लसूण मिरची सुद्धा आहे ना बारीक करून घेतलेली आहे, आता आपण हे काढून घेऊया। बघा, आता आपण चुलीत जाळ करून घेतलेली आहे, आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई थोडंसं आपण आहे ना गरम करून घेऊ। हे बघा, आता कढई गरम झालेली आहे, आता आपण कढईत आहे ना तेल घालूया। अजून थोडंसं घालते, म्हणजे भाजीला काही जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये आहे ना भाजी तयार होते। आता आपण तेल गरम करून घेऊया। आता तेल गरम झालेले आहे आणि आपण साहित्य सांगताना ना जिरं सांगितलं नव्हतं, पण मी तर थोडंसं जिरं पण घालते। ह्यामध्ये आपण इकडे लसूण मिरची बारीक करून घेतलं ते घालूया आणि चांगलंच आपण हे परतून घेऊया। लसणाचं कच्चेपणा जाऊपर्यंत त्यांना आपल्याला हे परतून घ्यायचं, मगच आहे ना भाजीमध्ये चव उतरते चांगलं। आणि देशी लसूण आहे त्यामुळं मस्त चविष्ट पण होते भाजी। पूर्ण असं आहे ना याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आहे ना लसणाचा आपल्याला हे परतून घ्यायचं। बघा, आता लसूण आणि मिरची चांगलंसा परतलेले आहे, तर आता आपण ह्यामध्ये घालूया। आपण इकडे भाजी आहे ना निवडून हे स्वच्छ धुवून ठेवलं होतं ना ते घालूया। बघा, आता सगळं भाजी घातलेली आहे, आता आपण आहे ना असं पलटी करून घेऊया। अगोदर आहे ना भाजी घालून असं आपल्याला सगळं आहे ना पलटी करून घ्यायचं, भाजी थोडंफार असं मऊ व्हायला पाहिजे। पूर्ण सगळं आपल्याला खालीवर करून घ्यायचं, म्हणजे असं आपण करून घेतलं ना पूर्ण भाजी ना विरघळते। आणि भाजीमध्ये तुम्ही भाजी टाकले की पटकन मीठ घालायचं नाही, भाजी पूर्ण काय होते दिसायला जास्त दिसते, पण विरघळल्यावर आहे ना भाजी कमी होते आणि मिठाचा अंदाज लागत नाही, त्यामुळे आहे ना थोडंसं भाजी विरघळलं की मगच आहे ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं। हे बघा, असं आपण सारखं असं पलटी करून घेतलं ना दिसायला भाजी किती दिसत होता, पण आता थोडंसं 1 मिनिटानंतरच तुम्ही बघू शकताय भाजी असं पूर्ण आहे ना विरघळलेली आहे। बघा, तर आता आपण ह्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट। आपण एक कलबुत्यात शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतो ते घालूया। आता मीठ घालते चवीपुरतं, आणि भाजीला काय जास्त मीठ वगैरे लागत नाही, बघूनच आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि अजून एकदा आपण याला सगळं एकजीव करून घेऊया। आणि काही जण काय करतात मेथीचं भाजी कडू लागते म्हणून आहे ना खायचं सोडूनच देतात, पण आपल्या आरोग्यासाठी आहे ना खूप फायदेशीर असतं, त्यामुळे आपल्याला असं हिरव्या भाज्या वगैरे खायलाच पाहिजे।
आणि आपल्या चॅनलवरती मेथीचा पराठा वगैरे आहेतच. मेथीचा पराठा, मेथीचं वड्या, ते पण तुम्ही आहे ना, तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन आहे ना ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. तर आता भाजी आहे ना पूर्ण असं विरघळलेले आहे. पण आहे ना एक 5 मिनिटं आहे ना भाजी शिजून घेऊया आणि वरती झाकण वगैरे काहीच लावायचं नाही. न झाकता असं आहे ना आपल्याला भाजी चांगलं असं शिजवून घ्यायचं. हे बघा भाजी चांगलं असं विरघळलेले आहे. आणि भाजीला आहे ना आपण पाणी वगैरे घालायचं नाही. आपण मीठ घातल्यामुळे ना भाजीला पाणी सुटते. बघू शकता इकडे हे बघा ह्या पद्धतीने पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला आहे ना हे भाजी शिजवून घ्यायचंय. तर आता आपण चांगलं असं भाजी शिजवून घेऊया. हे बघा आता भाजी आहे ना चांगलं असं शिजलेले आहे. पूर्ण त्या पाण्यामध्ये आहे ना चांगलं असं मऊ झालेले आहे भाजी. असंच आपल्याला ना भाजी तयार करून घ्यायचं आहे. मस्त आहे ना भाजी तर तयार झालेली आहे. आता आपण खाली काढून घेऊया. ज्वारीचं भाकरी बरोबर तर मस्त लागतो हे भाजी. आणि आपण इकडे एक प्लेट घेतलेली आहे. तर आपण प्लेटमध्ये आहे ना भाजी काढून घेऊया. मस्त सुगंध पण सुटलेला आहे भाजीचं. बघा किती छान दिसते भाजी आणि खायला तर मस्तच आहे. तर आता तुम्ही बघू शकताय मस्त आहे ना आपण हे मेथीचं भाजी तयार करून घेतलेले आहे. हे भाकरी बरोबर तर ना मस्त लागतो. आणि तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा. कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे. आणि तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला पण ही भाजी आहे ना नक्की आवडेल. तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.